नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे शेवगा आणि बटाटा रस्सा भाजी। त्यासाठी आपण घेतलं थोडं आलं, लसूण, खोबरं, काळा रस्सा करणार आहोत। त्यासाठी हा कांदा गॅसवर भाजून घेतलेला आहे। हा एक टोमॅटो घेतलेला आहे, त्याची आपण प्युरी करून घेणार आहोत। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण 2 पळी तेल टाकून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त पण टाकू शकता। त्याच्यामध्ये घालणार आहोत राई, नंतर जिरे, आता हे आपण तयार वाटण परतून घेणार आहोत। त्या वाटणामध्ये घालणार आहोत काश्मीरी लाल मिर्च, हळद, चवीपुरतं मीठ, आणि हा आपला काळा मसाला आहे, तो 1 चमचा घालणार आहोत। तर बघा, आता आपला मसाला छान परतून झाला आहे। त्यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी घालून घेणार आहोत। आणि साईडला शेवगा आणि बटाटा मीठ टाकून उकडून घेतलेला आहे, तो यामध्ये परतून घेणार आहोत। तर बघा, अशा प्रकारची आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे। वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया।